या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष आणि 5 विश्वस्तांची निवड येत्या रविवारी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पद्मशाली समाजातील समाज बांधवांनी पद्मशाली न्याती संस्थेच्या कारभाराच्या विरोधात बुधवारी सकाळी दत्तनगर येथील जनसेवा वाचनालयासमोर मंडप टाकून उपोषण करण्यात आलं. पद्मशाली विचार मंचच्या वतीनं या संदर्भात उपोषणासाठी पोलीस प्रशासनाकडे रितसर अर्ज केला असता सार्वजनिक शांतता भंग होणार नाही आणि शहर व जिल्ह्यातील आंदोलनासाठी प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट इथंच उपोषण करण्याची सूचना केल्यानं उपोषण तासाभरात गुंडाळून पुढे आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात येईल असं दयानंद कोंडाबत्तीन यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पद्मशाली न्याती संस्थेच्या कारभाराच्या विविध मागण्यांसाठी पद्मशाली विचार मंचच्या वतीनं आंदोलनाचा मार्ग निवडलाय. यातील प्रश्न यावेळी उपोषणस्थळी लावण्यात आले होते. यातील मुद्दे असे: भ्रष्टाचारी अध्यक्ष हटाव, समाज बचाव, महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड 8 कोटी 81 लाखांचं काय झालं, देणगीदारांची देणगी कोणत्या खात्यात जमा केले, देणगीदारांच्या रकमेतून कोणकोणती कामं केली, स्मशानभूमी सुधारणा कामी कोणकोणती कामं केली व त्या कामांचा खर्चाचा तपशील, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 20 लाख रुपयांचा कामाचा तपशील व खर्च, स्मशानभूमी दहन कट्टा व्यतिरिक्त इतर काय सुधारणा केली, स्वच्छतागृहांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्था आहे, 37 लाख रुपये बुडीत म्हणून अहवालात नोंद केली, 37 लाख बुडाले कसे आणि यासारखे अन्य प्रश्न उपोषणकर्त्यांनी अध्यक्ष व मार्कंडे मंदिरात खुलासा मागितला असतानाही व्यवस्थित आणि समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय असं दयानंद कोंडाबत्तीन, व्यंकटेश कोंडी व आंदोलनकर्त्यांनी केले. येत्या रविवारी खुलासा योग्य आणि समाधानकारक न आल्यास समाजासाठी यापुढेही आंदोलन असंच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात पद्मशाली न्याती संस्थेचे माजी उपाध्यक्ष बालराज बोल्ली, माजी सरचिटणीस सत्यनारायण गुर्रम, राजशेखर एमोर, बालाजी दासरी, बालाजी वडलाकोंडा यांच्यासह अनेकांनी आंदोलन ठिकाणी धावती भेट देत त्यांना पाठिंबा दिला. आज आपल्या दत्तनगरमध्ये पद्मशाली विचार मंचच्या वतीने लक्षवेधी संप उपोषण आयोजित केला होता, पण प्रशासनाने सदरील उपोषण पूनम गेटला करावे असे त्यांनी आम्हाला सूचना दिल्या व दत्तनगरमधील ज्या जागेत आम्ही परवानगी मागितलं होता ते दिलेल्या नसल्याकारणाने पुढील परवानगी घेऊन पूनम गेटला आपण सदरील उपोषण करणार आहोत. तारीख लवकरच कळवण्यात येईल. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.